नमस्कार मित्रांनो, मी सिद्धार्थ. आरबी एज्युकेशन मध्ये आपलं स्वागत आहे. सो हा प्रश्न पहा, खालीलपैकी वनस्पतींचा कोणता भाग हा फुल झाडांमध्ये, आता फुल झाडांना आपण काय म्हणतो, अँजिओस्पर्म, फुल झाडांमध्ये लैंगिक पुनरुत्पादनासाठी प्रामुख्याने जबाबदार असतो. मग लक्षात घ्या मित्रांनो, जर आपण प्लॅनचा विचार केला किंवा आपण जर वनस्पतींचा विचार केला तर वनस्पतीमध्ये सेक्स्युअल ॲज वेल ॲज असेक्स्युअल दोनही प्रकारचं आपल्याला रिप्रोडक्शन पाहायला मिळतं. जर वनस्पतीमध्ये दोनही प्रकारचं रिप्रोडक्शन पाहायला मिळत असेल तर ह्या रिप्रोडक्शन मध्ये आपल्याला सेक्सुअल ऑर्गॅन पाहायला मिळतात. मग जर आपण प्लांटचा विचार केला तर कोणते प्लांट, अँजिओस्पर्मिक प्लांट, की ज्यामध्ये आपल्याला काय पाहायला भेटणार आहे, त्यांना आपण फुलं झाडं म्हणतो किंवा फ्लावर म्हणतो. मग लक्षात घ्या, ज्या ज्या वनस्पतींना किंवा ज्या अँजिओस्पर्मिक प्लांट मध्ये आपल्याला फ्लावर पाहायला मिळतात तर ते फ्लावर त्यांचे काय असतात, सेक्सुअल ऑर्गॅन असतात, की जे सेक्सुअल रिप्रोडक्शनसाठी एबल असतात, की ज्या ठिकाणी पॉलिनेशनची प्रोसेस आपण पाहू शकतो. मग मित्रांनो लक्षात घ्या, जर आपण अँजिओस्पर्मिक प्लांटचा रिप्रोडक्टिव्ह पार्ट पाहिला किंवा त्या रिप्रोडक्शनचा पार्ट पाहिला तर तो कोणता पाहायला भेटतो, आपल्याला फ्लावर पाहायला भेटतो. परंतु काही प्लांटमध्ये आपल्याला असेक्सुअल रिप्रोडक्शन सुद्धा पाहायला मिळतं, की ज्या ठिकाणी आपण लीप म्हणजे पानांपासून फॉर्मेशन करू शकतो, स्टेम पासून फॉर्मेशन करू शकतो, इव्हन रूट पासून सुद्धा फॉर्मेशन करू शकतो. सो हे सगळे प्लांटचे ऑर्गॅन आहेत, परंतु यातील सेक्सुअल रिप्रोडक्शन साठी लागणारा ऑर्गॅन म्हणजे कोणता आहे, तर फ्लावर आहे. थँक्यू.